या नाटकातील भूमिका आणि कलाकार श्रीमंत माधवराव पेशवे, श्री राजेंद्र दशरथ गाव, सौभाग्यवती रमाबाई पेशवे, कुमारी दिव्या नकुळगाव, सरदार राघोदारा भरारी, श्री हिरोजी रघुनाथ खाडे, सौभाग्यवती आनंदीबाई भरारी, सौभाग्यवती शीतल श्रीपाद गाव, सल्लागार सखाराम बापू, श्री आकाश गोपाळ चौकुळकर, दप्तर कारभारी नाना फडणवीस, श्री प्रदीप भिवा गावस, मातोश्री गोपिकाबाई, सौभाग्यवती सविता संतोष गावस, न्यायाधीश रामशास्त्री, श्री प्रेमनाथ पांडुरंग गौर, सरदार मल्हारराव रासटे, श्री भीमनाथ लक्ष्मण चोरलेकर, सरदार त्र्यंबक मामा पेठी, श्री मनोज महादेव चौकुळकर, सहेली मंजुळाबाई, कुमारी अंजली बाळू गाव, नांदी नृत्यांगना कुमारी साक्षी नागवेश्वर, शोभदार दत्तराज आनंद गाव, भालदार शुभम कृष्णा गाव, कलावैभव विरडी सादर करीत आहोत एक आदरावर नाटक ही श्रीची इच्छा. आम्ही आपलीच याद काढली होती शास्त्री गुहा. 8 दिवस लोटले, अजून श्रीमंतांकडून काही खबर नाही. श्रीमंत तेवढाच वास्तव्य करून आहे हे आम्हालाही ठाऊक आहे, पण राज्यकर्त्यांनी जर असं देवकार्यात मन गुंतून घेतलं तर राज्यातले गुन्हे सोडवायचे कोणी? आम्हीही याच कारणी आपल्या दर्शनात आलो. श्रीमंतांचं राजकारण अभिषेक अनुष्ठान देव दैवत यातच त्यांचा काळ व्यतीत होतो. आधारासाठी आम्ही पाहायचोच नाही. आपला ज्ञानी आला खंत तीच आमचाही जीव पोखरीत आहे. दादासाहेब आणि बापू यांचा पांगुळ गडा घेऊन श्रीमंत चालत आहे. स्वधर्म विसरून देवधर्माच्या मागे लागले आहे. आपण वडील आहात, निष्ठुर आहात, स्पष्ट वक्ते आहात. आपणच श्रीमंतांना थोडी समज दिली तर. आपली आज्ञा असेल तर श्रीमंतांची गैरमर्जी पत्करून ते कटू कर्तव्य आम्ही करू. यासाठीच्या कल्याणासाठी, राजकर्त्याला त्याचं कर्तव्य करण्यासाठी. आमचा हाच विश्वास होता आपले खायचे. बाहेर सखाराम बापू आले. पाठवून दे त्यांना. बापू, आम्ही मुद्दाम बोलून घेतलाय तुम्हाला. तसंच विशेष कारण असल्याविना. कारण विशेषच आहे बापू. भाऊसाहेबांच्या तोत्यानं उत्तरेत जो वादंग माजवला आहे तो आपल्या कामी आला असेलच. आला आहे वहिनी साहेब. मग त्याला पाय बंद करण्यासाठी काय उपाययोजना केली आहे दादासाहेबांनी? श्रीमंत सध्या थेऊरला वास्तव्य करून असतात आणि त्यांच्या गैरहजेरीत हा गुंता सोडवणं दादासाहेबांना श्रीमंतांच्या मुखारेत काही अशक्य नव्हतं. कदाचित तोतियांकडून परस्पर शह बसावा म्हणून दादासाहेब. काय बोलताय? बापू, मनी आलं ते खुल्या दिनाने बोलणं आहे. इतर किती
का? कारण प्रजेच्या भावना. आम्ही ओळखतो, तसेच दादासाहेबांचे राजकारणही आम्ही जाणतो. आम्हास तर वाटते की तोतियाचा भस्मासूर दादासाहेबांनीच तर नाही ना उठवला. नाही तर अटकेपार झेंडे फडकावणाऱ्या दादासाहेबांना एका तोतियाचा बंड मोडता येत नाही. यावर कोणी विश्वास ठेवावा तरी कसा? पण वहिनी साहेब, भाऊसाहेब हे श्रीमंतांचे तुकडे. पण दादासाहेबांचे थोरले बंधू, त्यांनी का नाही तोतियांची ओळख पटवून घेतली आणि प्रश्न निकालात काढला? का या बाबतीत आम्ही निर्णय घ्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे? मला वाटतं वहिनी साहेबांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी जरा दादासाहेबांशी बातचीत केली तर मुद्दा सोडवता येईल. बापू, आम्ही ते करूच, पण आपण दादासाहेबांचे खास मर्जीतले खासगी कारभारी सल्लागार. थोडासा अन्याय होतोय आमच्यावर. दादासाहेबांची आम्हावर मर्जी ही गोष्ट सत्य, पण आम्ही कारभार पाहतो तो श्रीमंतांचा. बापू, आम्ही श्रीमंतांच्या मातोश्री, श्रीमंतांना ओळखतो आम्ही बालपणापासून. आपण श्रीमंतांचा कारभार पाहता म्हणता, मग तोत्याच्या बाबतीतलं आपलं कर्तव्य आम्ही केलं नाही असा इशारा आहे का आपल्या बोलण्याचा? हीच कदर केली आमच्या आजवरच्या सेवेची. आपण सेवा कुणाची बजावता हाच तर मोठा सवाल आहे. वहिनी साहेब, आणि म्हणूनच आज काय तर सोक्ष मोक्ष लावावा म्हणून तुम्हाला बोलावून घेतलं आहे. शास्त्री बुवा, आपण न्यायाधीश आहात. आपला काय म्हणणं आहे या तोतियाच्या बाबतीत? त्या तोतयाला पकडून आणून भर दरबारात त्याची शहानिशा करून त्याला सजा ठोकवायची. यावर दुसरा पर्याय नाही. पण काय शास्त्री बुवा? त्या तोतयाला पकडून आमच्या समोर दरबारात हजर करण्याची जिम्मेदारी दादासाहेबांची अथवा श्रीमंतांची. पण श्रीमंत फिरला आणि दादासाहेबांना काही हे प्रकरण मनावर घ्यायला दिसत नाही. पण शास्त्री बुवा, पेशव्यांच्या माथेच्या अखत्यारीत सांगते, हा तोतिया ज्या घडीला आपणा समोर येईल तेव्हा न्याय देताना दादासाहेबच काय प्रत्यक्ष पेशव्याचाही मुलाहिजा ठेवू नका. आम्ही धन्य झालो. राजसत्तेपेक्षा न्याय देवता श्रेष्ठ ठरवून आज आपण न्यायाची पूज राखली. वहिनी साहेब, आम्हाला आज्ञा व्हावी. थांबा थांबा बापू, अजून आमचा एक सवाल बाकी आहे. दौलतीला असलेल्या कर्जाची आपण श्रीमंतांना कल्पना दिली. योग्य वेळी आम्ही ते त्यांच्या निदर्शनास आणणारच होतो. योग्य वेळ? पेशवायची शकले उडवायची वेळ आली तरी अजून तुमची योग्य वेळ आली नाही. कुणामुळे झालं हे कर्ज? दादासाहेबामुळंच ना. मुलुकगिरीचं निमित्त करून बाहेर जायचा नि कर्जाचा डोंगर उभारून परत यायचं नि पुन्हा रंगडंग सुरू करायचे. नव्यानं या गोष्टी ओखळून काढून चिंता वाढवण्यात काय मतलब आहे? जरा सबुरीनं घेतलं तर. सबुरीनं खूप घेतलं बापू. आता आणखी सबुरीनं घेतला तर पेशवाई रस्ता तळाला गेलेली पाहावी लागेल आम्हाला. पानपतावर कुठच्या एका पुत्राचा बळी गेलेला उघड्या डोळ्याने पाहावं लागलं आम्हाला. आता दुसऱ्याचाही पाहू म्हणता. हे चिंतण्याएवढे आम्ही कपाळ करेटे आहोत का? दौलतीसाठी ते करता येईल ते आमच्या परिणामी करतो आहोत. काय करता आहात? वेळोवेळी दादासाहेबांना नको तो सल्ला देणं एवढंच ना. हा अन्याय होतोय आमच्यावर. अन्याय? बापू, आपण विसरला असाल. अजून त्या प्रसंगाची आम्हाला याद आहे. 1 कोटी रुपये द्या तर पानपतावर जायला तयार आहोत, हे दादासाहेबांचे शब्द. सारी पेशवाई मराठी राज्य धोक्यात असताना दादासाहेबांनी केलेली ही मागणी. तुम्ही होता ना त्यावेळी त्यांच्या बरोबर? मग का नाही सल्ला दिला हवा तो? दादासाहेबांच्या प्रत्येक कृत्याला आपण आम्हालाच का जबाबदार ठरणार आहात? वहिनी साहेब, सल्ला आम्ही देतो, पण तो मानणं न मानणं हे दादासाहेबांच्या मर्जीवर असतं. सल्ला कुठला देता याला महत्व असतं बापू. शास्त्री बुवा, आपण जाणता सारं महाभारत. रावसाहेबांचे वडील अंथरुणावर खिळून होते. अब्दाली हिंदुस्थानच्या सीमेवर उभा होता. दौलत खतऱ्यात होती. पण दादासाहेबांना त्याची खंत नव्हती. त्यांना हवा होता पैसा. दौलतीसाठी नाही, स्वतःसाठी, स्वतःचे रंगढंग उडवण्यासाठी. गवाक्ष बंद करून घे पाहू. नाही काय करेल बरजोरी जान बूझ कछु जानत नाही मिलते करू
चाललंय का बाहेरच्या मला? दादासाहेबांच्या खास महालात बाहेर गावाहून नर्तिका आल्या आहेत. बस बस कळलं आम्हाला. जा तू. पाहिलं शास्त्री बुवा? पेशव्यांच्या उरल्या सुरल्या इज्जतीची घुंगरं पायात बांधून नाचतायत दादासाहेब. पराक्रमी पेशव्याने पावन केलेल्या या शनिवार वाड्यात. बापू, दादासाहेबांना आम्ही बोलावलं म्हणून सांगोवा दाडा. जशी आले हे एकेकाचे भोग असतात शास्त्री बुवा. श्रीमंतांचं राजकारभारात लक्ष नाही आणि दादासाहेबांना रंगाशिवाय काही सुचत नाही. वर सल्ला देणारी बापूसारखी धूर्त आप मतलबी माणसं. वहिनी साहेब, आमची जागा न्यायाल आहे. राजकारणातले पेचपास आम्हाला कळत नाही. कळतो तो फक्त न्याय. पण राजकर्त्यांच्या गैरहजेरीत त्याचीही तूच राहिलेली नाही. नाना, थेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनानं मन कसं प्रसन्न होतं, पण तिथून माघारी येताना देवभक्त विषाणीनं होतं. नाना, आजचा दिवस मोठा भाग्याचा. श्री गजाननाच्या दर्शनानंतर वाड्यात दर्शन झालं ते आईसाहेबांचं आणि शास्त्रीबांचं. भाग्य आमचं आपल्या सेवकाचं. म्हणून काही काळानंतर का होईना आपलं दर्शन झालं म्हणायचं. शास्त्री बुवा, असे वाकड्यास शिवू नका, सरळ काय ते बोला. आम्हाला आपण या नयाच्या जबाबदारीतून मोकळं करा अशी विनंती करण्यासाठी आलो. शास्त्री बुवा, आपणच कसं सत्र काढून घ्यायचं ठरवलं तर नुकत्याच उभ्या राहणाऱ्या या पेशवाईला आधार कुणाचा? श्री गजाननाचा. म्हणूनच आम्ही मनामध्ये निर्णय घेतला की उरलेलं आयुष्य गंगा किनारी ईश्वर चिंतनात काढा. शास्त्री बुवा, आम्हाकडून आपली अशी कोणती कसूर घडली म्हणून ही सजा आम्हाला ठरवलं जाता. श्रीमंत स्पष्ट बोलतो. माफी असा, आपण ब्राह्मण तुलोत्पन्न आहात. स्नान, संध्या, देव, धर्म, जप, तप हा खरा ब्राह्मण धर्म. तो तुम्ही पाळत आहात. पण आपला जन्माचा धर्म ब्राह्मण असला तर कर्तृत्वाचा धर्म क्षत्रिय आहे. आपण पंतप्रधान आहात. प्रजेचे पालन, हित अनहित पाहणं हे आपलं कर्तव्य आहे. या कर्तव्यात आपण चुकत आहात. आपल्या गैरहजेरीत आमच्यासारख्या अधिकाऱ्याने सल्लामसलत घ्यायची ती कोणाची? पण शास्त्री बुवा, आपल्यासारख्या निर्भय आणि प्रामाणिक अधिकाऱ्याच्या खांद्यावर या राज्याची धुरा असताना आम्ही देव कार्यात मन गुंतवलं तर काय चुकलं? दुसऱ्यावर विश्वास ठेवून राजकारभार हाताळत नाही श्रीमंत. राजकर्त्याची जरब नसेल तर हाताखालचे अधिकारी आणि कर्मचारी आळशी निस्वार्थ लोलूप होण्यास काय अशुद्ध? श्रीमंत, आपण देव धर्म पाळावा यात आमची बिलकुल ना. आम्हीही ब्राह्मण आहोत. स्नान, संध्या, जपतप आम्हीही करतो. पण समय मिळाला तर आपण तर पालन करतो. आपण फक्त देव धर्म सांभाळत बसणार तर तमाम दैवतांची या मेघापासून कोणी रक्षण करायचं? हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण सत्वर असलं पाहिजे. या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी तपलेले यौवन एका हातात तलवार घेऊन ज्यावेळेला जिहादची गर्जना करतात ती अभिषेकाने अनुष्ठान करून थांबवता येणार नाही. श्रीमंत, देव धर्म सुरक्षित राहावा असं वाटत असेल तर हे स्त्रींचं राज निर्भय असायला हवं. यौवनापासून कुणीही यौवन येतो आणि जिहादच्या गर्जना करीत आपला देश लुटतो. त्याला पायबंद घालायचं असेल तर त्याच्याच मुलकात जाऊन त्याला जरब द्यायला हवी. त्याशिवाय यवनाची मूर्ती भंजकता थांबवता येणार. आणि हे जर आपल्या हातून घेतलं तर तोच खरा विषय, तेच अनुष्ठान आणि तोच महारुद्र. वा शास्त्री बुवा, आज तुम्ही आम्हाला आमचा धर्म समजावून दिला. यापुढे आम्ही घेतलेला शास्त्र धर्म पाळण्याची कोशिश करू. आता तर गेला ना मावला नाही. राग आणि आपला श्रीमंत बोलतो हे केवळ मायेपोटी. वडील तिच्या अधिकाराने आम्ही ते जाणतो. आज्ञा होण्यापूर्वी एक विनंती आहे. बोला. हुजुराने उद्या सदरेवर येण्याचं करावं. ग्वाल्हेरच्या वारसाबद्दल आम्ही घेतलेल्या निर्णयाविषयी आपली सल्लामसलत हवी आहे. शास्त्री बुवा, आपण निश्चिंत असा. आम्ही उदयिक सदरेवर हजर आहोत. आज्ञा श्रीमंत. नाना,
रामशास्त्र्यांसारखी निष्ठुर आणि स्पष्ट बोलणारी माणसं ज्या राज्यात आहेत त्या राज्याला कळीकाळाचाही फायदा आहे. मग निजाम हैदराची काय मातब्बरी? श्रीमंत, निजाम हैदरची मातब्बरी पेशवाईला कधी बाळगलीच नाही. पण बाहेरच्या शत्रूंपेक्षा घरातील शत्रूंचीच. नाना, तुम्ही आमच्या मनातली बाब छेडली. रावसाहेबांना आम्ही हेच सांगणार होतो. रावसाहेबांच्या देवगोळीपणाचा फायदा घेऊन दादासाहेब आणि बापू मन चाळेल तसा कारभार करीत आहे. वर खलबत कारस्थानं तर कसली खलबत कारस्थान आई साहेब? ती यथावकाश आम्ही तुमच्या कानी घालू. पण तूर्त भाऊसाहेबाच्या तोतियाला पुढे करून तुम्हाला शह देण्याचं कारस्थान. साहेबांच्या तोतियाचा आम्हाला शह? आई साहेब, ते जर खरोखरीच भाऊसाहेब असतील तर या क्षणालाही पेशवाईची वस्त्र त्यांना अर्पण करून त्यांची आजन्म सेवा करण्याचा खंडता मानू आम्ही. हे आम्हीही जाणतो. पण तुम्ही समजता तेवढे दादासाहेब सीधे नाही. तुमचा काटा काढून पेशवेपद स्वतःकडे घेण्याची चाल चालताहेत ते. नाही आई साहेब. तुमच्या मदतीनं. नाही आई साहेब, काकांना आम्ही ओळखतो. ते असं कधी चिंतणार पण नाही. त्यांचं मन गंगाच्या सारखं आहे. श्रीमंत, गंगा जलाला स्वतःचा रंग नसतो. जो रंग त्यात मिसळला जातो तो रंग धारण करतं गंगाजल. भाऊसाहेबांना स्वतःचं मत नाही. का नाहीत? ते पण पितळेचे पुष्पस्कऱ्या, आपपदकवी आणि कंचन्या यांच्या घराण्यात गुरफटलेले दादासाहेब त्यांना कुठलं हित आणि कुठलं अनहित कसं काय करणार? नाना, तुमचा रोग ध्यानी आला आमच्या. पण काका कधी कधी असं का वागतात याचं पुढे उलगडत नाही आमच्या मनाला. मग मनाला न पटणार हे वैर आम्ही पत्करावं तरी कसं आणि का? कोण म्हणतं वैर पत्करावं म्हणून? पण आपण पेशवे आहात हे विसरू नका. आई साहेब, आम्ही पेशवे असलो तरी काका आम्हापरीस मोठे, वडिलांच्या जागी. आपण पंतप्रधान आहात. लहान मोठा हा प्रश्न दौलतीच्या स्वामीला शोभत नाही. ज्याच्या मस्तकावर राज्याचा सिरपेच असतो त्याच्यासमोर सारेच जण लहान असतात. काकाच काय, त्याची जन्मदात्री आई सुद्धा. रावसाहेब, तुम्ही समर्थ पेशवे व्हावे, तुमचा दरारा वाढावा म्हणून कपाळच्या कुंकवाला गेलेला तडा, पान पतावर पोटच्या कुत्राचा गेलेला बळी विसरून आम्ही जगतो आहोत. केवळ एका आशेवर, पानपताचा पराभव धुवून निघावा आणि तुमच्या वडिलांचा हिंदू पातशाहीचं अपुरं राहिलेलं स्वप्न तुमच्या हातून साकार व्हावं. श्रीमंत, नाही आई साहेब, आम्ही श्रीमंत रावसाहेब असलो तरी आपल्याजवळ नाही. श्री गजाननाच्या आणि आपल्या चरणाजवळ आम्ही माधवच आहोत. श्रीमंत, आपण पाळण्यात होता. आमच्या ममतेचा तुम्हाला आसरा होता. आमच्या मिठीचा तुम्हाला आधार होता. आमच्या हाताची पहिलं पाऊल टाकण्यासाठी आपल्याला गरज होती. आमच्या मुखी शब्द होते ते आपणास श्री हे नाव शिकवण्यासाठी. तेव्हा श्रीमंत आपण माधव होता. तो भूतकाळ सरला. माधवाचे श्रीमंत माधवराव पेशवे झाले. आता आमचं नातं राहिलंय ते भूतकाळाशी जखडलेलं. आम्ही पेशव्यांच्या माता असलो तरी पेशव्यांच्या प्रजेपैकीच एक आहोत. दरबारातले समर्थ पेशवे मातेच्या कुशीतले एक सामान्य पुत्र म्हणून ठरलेले आम्ही कधीही मानणार नाही. आई साहेब, पेशवेपणाची अकाली पोक्तपणा देणाऱ्या या राज्याच्या जबाबदारीची ही झूल तुमच्या समोर सुद्धा नाही का उतरवता येईल? एक साधा संसारी माणूस म्हणून आम्हाला कधीच नाही का जगता येणार? नाही, हा शाप आहे राज्यकर्त्याच्या सिंहासनाला, मस्तकावरल्या या सिरपेचाला. मुकी सत्य तेच बोलल्या. आम्हालाही संशय आला आहे खरवेदीपणाचा. नाना, तो मनस्ताप चुकवण्यासाठीच तर आम्ही देवधर्मात मन गुंतवून घेतलं. पेशव्यांच्या मुखी हे शब्द शोभत नाही. रामशास्त्री काय म्हणाला याचा विसर पडला एवढ्यात. शास्त्र धर्म विसरून चालणार नाही. त्यासाठी काकाशी मुकाबला करायची वेळ आली तरी तुम्हाला तो करायला हवा. काकाशी मुकाबला? ज्यांच्या कडे खंडावर लहानाचे मोठे झालो त्यांच्याशी मुकाबला हे होणे नाही. ठीक आहे नाना,
उद्याही आमच्या कुठल्या तरी तीर्थक्षेत्री जाण्याची तयारी करा. संपली आमची सहनशीलता, संपली आमची जिद्द. आई साहेब हे सहजासहजी जुळेल असं वाटत नाही. आज सारी मराठी दौलत काकांना ओळखते आहे, त्यांचं शौर्य जाणते आहे. सरदार मांत्रितेना मानतात आणि आम्ही जर त्यांना पायबंद खेळण्याचा यत्न करू तर ते आमच्यावर मात केल्याशिवाय राहणार नाही. चुकतोय तुमचा अंदाज. सारे सरदार या गादीशी बेमान होणार नाही. शिंदे, पेठे, पटवर्धन, विंचुरकर, दरेकर ही सारी मंडळी आपल्या शब्दाकरता जीवाचं मोल देणारी आहे. नानांसारखा पुढे जाण असलेला कारभारी रामशास्त्री यांचा सारखा न्यायाधीश आपल्या सेवेसी आहे. आणि एक राहिलं आपले आशीर्वाद. ते सदैव आपल्या पाठीशी आहे. नाना सर्व सरदार मानकऱ्यांना उद्या होणाऱ्या दरबाराची खबर द्या. दादासाहेब व सकाराम बापू यांना सुद्धा यात कसलीही कुत्राई होता कामा नये. बरेच फैसले उद्या करून घ्यायचे आहेत. रावसाहेब, भाऊसाहेबांच्या तोट्याचा प्रश्न लवकरात लवकर कशास लावायला हवा. नाना ताबडतोब त्या तोत्याला पकडून आमच्या समोर हजर करण्याचा हुकूम द्या पेठाना. नाना काय चाललंय पलीकडच्या महालात? श्रीमंत दादासाहेबांनी बाहेर गावाहून नर्तिका बोलावले आहेत. दादासाहेबांची हिंमत इथपर्यंत वाढली. पेशव्याने पावन केलेला या शनिवार वाड्यात हेच हे दादासाहेबांना सांगायचं कुणी? का आम्ही सांगू. दादासाहेब आमचे चुलते असले तरी त्यांचे हे असले रंगढंग आम्ही कदापि सहन करणार नाही. निजाम हैदराचा पुत्रा समोर उभा असताना स्वारीचे मनसुबे करायचे सोडून हे असले नाच गाण्याचे रंगढंग सुद्धा तरी कसे काकाला? नाना काकाला ताकीद द्या. आजच्या आज या घडीला उदयिक सूर्योदयापूर्वी त्यांच्या वाड्याचा नाटकशाळा शनिवार वाड्याच्या बाहेर गेला नाही तर उद्याच्या सूर्यकिरणाबरोबर त्यांची पुण्यातल्या फळ रस्त्यावरून छिंड काढण्यात येईल. आणि याची जिम्मेदारी काकावर नाही. श्रीमंत जरा सबुरीनं घ्यावं. सबुरीनं आजभर सबुरीनंच घेतलं. या शनिवार वाड्याची ही वास्तू असल्या रंगढंगाने स्थापित होण्यापूर्वीच हे सारं संपलं पाहिजे. आम्ही केवळच काही काळ वास्तव्य करून राहिलो म्हणून पेशवे म्हणून आमचं कर्तव्य संपलं अशी गैरसमजूत करून घेतली की काय काकांनी? या उपर काकांना शौकच करायचे असतील, नाटक शौक ठेवायचे असतील तर त्या या वाड्याच्या बाहेर या शनिवार वाड्यात नाही. राज्यकर्त्याची वास्तू म्हणजे देवाचं मंदिर. ते पावन पवित्र असायला हवं. ऐकत ना या हुकुमाची तामील ताबडतोब झाली पाहिजे. आणि श्रीमंत दादासाहेबांनी हा हुकूम मानला नाही तर पुन्हा असा उलटा जबाब पुष्कळ फारिश करू नका. हा पेशव्यांचा हुकूम आहे. तामिली न करण्याला कुणाचीही काय केली जाणार नाही. प्रत्यक्ष चुलत्याची सुद्धा. नाना सुनबाईंना म्हणावं हा दृष्ट काढून टाक माधवाची. आज भरवसा आला आम्हाला. आज माधव खरा खुरा पेशवा वाचला. एक समर्थ पेशव्याचा समर्थ पुत्र. मुजरा करतो वहिनी साहेब. बापू मुजरा करून घेण्यापुढे आम्ही मोठे राहिलो नाही. उलट आला गेल्यानं मुजरा करण्याची सवय आता आम्हाला चढवून घेतली पाहिजे. पेशव्यांचे मातब्बर काका पराक्रमी सेनानी राघोबा दादा पेशवे यांच्या पण अर्धांगी. आपणास असं स्वतःकडे लहानपण घेण्याचं कारण ध्यानी नाही आलं. बापू बरं हे आम्हालाच कसं हा दरबारातला प्रकार पाहिला नाही ना. पण पाहिला आपण दरबार अर्ध्यावरच सोडून निघून आला. मग काय इकडच्या स्वारीची भर दरबारात होत असलेली अप्रतिष्ठा पाहत बसायचं होतं आम्ही. तो प्रकार आमच्याही काळजाला बोचला.
राव साहेबांनी आमचाही अपमान केला. पण बोलून चालून आम्ही चाकर माणसं, धन्याच्या भलेपणासाठी दुसऱ्याकडून भलेपणा हा घ्यावाच लागतो. अध्यक्ष दादासाहेबांचा अपमान, आणि तोही यथकिंचित कंचन्याच्या आणि नाटकशाळेच्या बाबतीत. तेच म्हणतो आम्ही. मामंदिनी श्रीमंत नानासाहेबांनी ठेवलेल्या नाटकशाळांची जाऊबाने आपण माधवाने नाही दखल घेतली कधी. आणि आज तर घर दरबारात माधवानं जाप पुसला स्वारीला. या बाबतीत याला कारण होतं बाईसाहेब. साऱ्या सरदार मानकऱ्यांचे मत दादासाहेबांविरुद्ध कलुषित करण्याचा, त्यांना पेशवाईतून उठवायचा तो एक डाव होता. मी स्वारींच्या जागी असतो तर त्या घडीला फैसला केला असता. हे सगळी जिंदगी वेचणारे कंचन त्यांना रातोरात वाड्याबाहेर काढून बेघर करून काय मिळवलं श्रीमंतांनी. पेशवे चारित्र्यवान आहेत हा तिथं. बापू खरं पाहून गेलं तर स्वारीच पेशवे व्हायचे. पण हाती सत्ता असूनही स्वतःचा हक्क डावलून स्वारींनीच माधवाला पेशवायची रस्ते दिलवली. त्यांच्या या त्यागाची काय सुरेख भरपाई केली त्यांच्या पुतण्यानं घर दरबारात. कारण काय पुसाल तर यथकिंचित जवाहर खाण्यातील दागिन्यांची बाब. बापू ही बात यथकिंचित नाही. हा सरळ सरळ पाण उतारा आहे आमचा. हा सगळा ठरवून घडवून आणलेला बनाव होता. आणि त्याला साक्ष द्यायला होतेच नाना आणि रामशास्त्री. का कुणास ठाऊक हा रामशास्त्री आमच्या डोळ्यात नेहमीच खूपच आला आहे. हा रामशास्त्री एक मामुली पाडता, पण समर्थांवरचं श्वान भेटलं की हे असं व्हायचंच. स्पष्टपणा म्हणजे ज्याचा त्याचा अपमान करत सुटायचं. आणि प्रामाणिकपणा म्हणजे काय तर धन्याच्या मर्जीवर हुकूम न्यायनिवाडे करायचे. बापू मी सांगते ध्यानी ठेवा. हा रामशास्त्री स्वारींना नेहमीच पाण्यात पाहत आलाय. आणि कधी काळी बघता आला तर स्वारींच्या जीवावर उठायलाही कमी करायचं नाही. कुणाची एवढी हिंमत लागून राहिले त्या राघोबाच्या जीवावर राहायची. येणं झालं वाटतं. आणि सरकारने आमच्या सवालाचा जबाब नाही दिला. कसला सवाल आणि कसला जबाब दादा साहेब. रामशास्त्राबद्दल बोलणं चाललं होतं. शास्त्री भाऊ आमच्या जीवावर उठला. पळी पंच पात्रातील 4 आचमन आमच्यावर टाकून. स्वारींनी असं हसण्यामारे येऊ नये. काही म्हणतो हा रामशास्त्री मोठा बाडेदार आणि विस्फोट ठरला. वा न्यायाधीश असावा तर तो असा. ह्या बापू स्वारींना सारी दुनिया भोळा सांग म्हणते ते काय उगीच स्वारींच्या इच्छेविरुद्ध शिंद्यानं नाही दिला असेल, पण त्यालाही तेवढी हिंमत लागते. आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याची तारीफ करायला तेवढंच मोठं ध्येय लागतं. आणि माधवाची हिंमत भर दरबारात वडिलांपुरी ज्येष्ठ अशा पराक्रमी चुलत्याची बेइज्जती. शब्द चुकीचा वापरला. माधवाने आम्हाला जाब पोचला, आम्ही साथ दिला ना जबाब दिला. कट्यारीला किंखात लावून वार केला तरी ओरखडे उठल्याशिवाय कसे राहतील. माधव अजून लहान आहे, कशाला पोच नाही असं आपण समजता. पण राजकारणात रावसाहेब तरबेज आहे. आपल्याला माहित नाही श्रीमंतांचा दफ्तरीतला अभ्यास केवढा आहे तो. त्यातून नानासारखा मुरब्बी कावेवास फडणीस मत केला. अशी चांगली हुशार माणसं निवडायला सुद्धा तशीच नजर नव्हती. बापू ऐका, स्वतःकडे आलेली पेशवाई लाथाडून स्वारींनीच माधवाला पेशवाईची वस्त्रे दिली. त्याची भरपाई अपमानानं करणाऱ्या पुतण्याची चुलत्यानं केलेली तारीफ आहे का. हो. माधवानं भर दरबारात आपल्याबद्दल काढलेले मुद्दार अजून आम्ही विसरलो नाही. मुलाच्या हातात काय मला ओळखायचे. आपण त्याला लहानाचा मोठा केला म्हणून काय लहान मोठा भेद त्याला समजू नये. आम्हालाही माधवाच्या दरबारात त्या वर्तनाचा गुस्सा आला होता. पण तो माधव बोलत होता. माधवाच्या मुखातून वैरीसाहेब गोपिका साहेब बोलत होत्या. त्याने पडवल्याप्रमाणे सगळं चाललं होतं. पण वैरी साहेबांचा आमच्याविषयी दिल साफ नाही आम्ही जाणतो. दरबारांना शीट घालवायला म्हणून आम्ही इथं आलो आणि इथंही ती चर्चा. हे काय राघव भरारीची आनंदी लंकेची पार्वती कधीपासून झाली. म्हटलं आतापासूनच अशी साधेपणाची आदत असावी. आपला रोग ध्याने आला. पण जवार खाण्यातील दागिन्याची मामुली बात काय मला ओळखायची. मग ती अंगावर तरी कशाला मिळवायची. आनंदी बोलू नका माझ्या. जसा काही आपला अधिकारच नाही पेशवाईवर. जवाहर खाण्याचे दागिने आणले तर आम्ही पावते द्यायच्या. आम्ही काय चाकर आहोत माधवाचे. आणि जवाहर खाण्याचे
दागिने का माधवाच्या एकट्याच्या मालकीचे आहेत. परंपरागत चालत आलेलं पेशवाईचं ते धन आहे. राईचा पर्वत कशाला करतात तुम्ही? माधवाने केलं ते शिस्तीसाठी केलं. माझा विश्वास आहे त्याच्यावर. मग बसा त्याला पुरी कवटाळून. आनंदी एकूण आपलाही माधवावर राग आहे म्हणायचं. आणखी कुणाचा आहे? आमच्या बापूचा. वहिनी साहेब शेवटी रक्त ते एक व्हायचं. हे वैर पत्करलं श्रीमंताशी, पण तेही दादासाहेबांशी इमान राखून आहोत म्हणून. बापू आम्ही सहज थट्टा केली. आनंदी वहिनी साहेब काही मनसुबे रचो, पण माधवाची आमच्यावर माया आहे ही आम्ही बरोबरी जाणतो. त्याचं प्रत्यय दरबारात पाहायला मिळालं बरं. हेच पुन्हा पुन्हा उलट बसायची बायकांची फटकाने जायचं नाही. माधव आमच्यासाठी लहानच आहे. आमच्यासाठी माधव आपला जीव पणाला लावेल हे उगाच म्हणत नाही आम्ही. कर्नाटकच्या लढाईत तो अनुभव घेतला याला फार काळ नव्हता नाही. तिच्या माझी फौज आमच्या फौजेला फेकली. घनघोर लढाईला तोड लागलं. लढता लढता दबाबाच्या फौजेनं मोठा लखन लढाईचा केला. आमच्या फौजेचा बोड होऊन फौजेनं पळ काढलं. त्यावेळी आम्ही अंबारी धर्तीवर बसून तिरंदाजी करत होतो. त्यावेळी माधव पण माधवाला वर्तमान करतात फक्त 1500 स्वार घेऊन जातीनं आमच्या बचावासाठी धाव घेतली. वाटेत मल्लाला बोलणं भेटले. त्याने माधवाला सांगितलं की माधवा माघारी चला, पुण्याचं राज्य करू. त्यामुळे माधव बोलला की काका हो भाऊ साहेब असं आपण मागे घडवलं की आज खरं ठरलं असे म्हणून चढ्या घोड्याशी सारी फळी फोडून काढून आमच्याकडे आला आणि प्रयत्नाची शर्त करून की आमचा हक्की परत माघारी वळवला. याची दखल आम्ही घ्यायची नाही म्हणतो. वहिनी साहेब म्हणतात ते काही खोटं नाही. आपण सारे शिपाई गडी आहात. राजकारणातले पेच पाच आपल्याला उमगत आहे. दादासाहेब राव साहेबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले प्राण वाचवले. ते आपल्याला जन्माचे मिंधे करण्याकरता, साऱ्या सरदार मानकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याकरता. राव साहेबांनी नुसता आपला हत्ती नाही वळवला, सारे सरदार मानकरी आपल्या बाजूने वळवले. बापू हेच राजकारण असेल रामाचं काहीच कळत नाही. हेच दादासाहेब त्या प्रसंगापासून श्रीमंतांच्या अहमपणाला वेगळीच फरक. आपण एकटे सारी जबाबदारी पार पडू शकतो हा भ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला. आजच्या दरबारात त्याची घडोघडी साक्ष पटत होती. बापू ही हकीकत असती तर आज दरबारात 2 दिवसात हैदरवर करायच्या स्वारीची जबाबदारी तरी आमच्यावर टाकली नसती. याला कारण होतं दादासाहेब. हैदर सारख्या प्रबळ शत्रूवर एकटे चालून जाण्याची हिंमत नाही त्यांना. आपली व आपल्या बाजूच्या सरदारांची गरज आहे त्यांना. म्हणूनच मान भावीपणानं ही जबाबदारी आपल्यावर सोपवली. मला तर काहीच कळेना असं झालं. आपला गोड दुश्मन कोण, खरं काय खोटं काय अच्छा संभ्रमात आज हवेत मी कधी पडलो नव्हतो. म्हणूनच म्हणते बापूंच्या सल्ल्याप्रमाणे पावलं टाकावी. आयुष्यभर हेच केलं. राघव घराण्याची समशेर तेज असली तरी त्याला स्वतःचं मत स्वतःचा निर्णय नाही. कधी कधी वाटतं आम्ही पाहुणं झालोय तुम्हा दोघांच्या हातातलं. बापू ज्याचं करावं बरं तो म्हणतो आपलंच खरं. आजवर प्रत्येक बाका प्रसंग आला तेव्हा तुम्ही आणि आम्ही यांना निभावून दिलं. पानपतावर जायचं असेल तर 1 कोटी रुपयाची मागणी करा असा सल्लाही आम्हीच दिला. पण त्या सल्ल्यावर हुकूम मागल्यामुळे आम्ही पेशवाई बदनाम झालो ना. अशीच आपल्या मनाची धारणा असेल तर खुशाल पुतण्याचे गुलाम बनून राहा. बापू आमची आनंदवलीला जायची सिद्धता करा. आम्ही आम्हाला एकट्याला टाकून तू आनंदामध्ये जाणार. हो एकदा ठरलं ते ठरलं. इथं असं अपमानित जीवन जगण्यापेक्षा राघव भरायच्या आनंदीला अपमानित जीवन जगायला लावण्याची कुणाची सामर्थ आहे. खुद्द स्वारीनीच ही पाळी आमच्यावर आणली आहे. आम्हाला स्वतःची याची काही हौस नाही. हौस आहे ती आपल्याला पेशवाईच्या गादीवर बसलेली पाहण्याची. तुझा हिरमोड केल्याबद्दल आम्ही बापीच आहे. बोल आम्ही काय चालावी अशी आपली मसलत आहे. आज्ञा कर त्या राघव भरारीला आज्ञा करायची हिंमत फक्त एकट्या आनंदीला आहे. हे साऱ्या पेशवाईला ठाऊक आहे. आज्ञा नाही पण आमचं एक ऐकायचं मुळी. सांग आम्ही दिल्या शब्दांच्या पक्के आहोत. बोल
आपण या मोहिमेवर जाऊ नये. आपल्याला हेच सुचवणार हैदरकडून परस्पर गाठा निघतो श्रीमंतांचा. बापू काकू कसला सल्ला देत आहात आपण दादासाहेबांना? सुनबाई तू येण्याची वर्दी नाही दिली करून. मीच यायचं ठरवलं. मी इथे आलेली ती पेशव्यांची अर्धांगी म्हणून नाही, तर दादासाहेब आपली सून म्हणून. हाच आशीर्वाद हवा होता आम्हाला आपणापासून. कुणीही काहीही भरवलं तरी आपण सदैव आमचं कल्याणच चिंतणार, त्याचा विश्वास होता आम्हाला. उद्या आपण स्वारींबरोबर मुलुगिरीला निघणार म्हणून आपल्या दर्शनाला आले होते. आम्ही उदय मुलुगिरीवर जाण्याचं रहित केलंय. कुणाच्या सांगण्यावरून? मामनजी, आपल्यासारख्या पराक्रमी पुरुषाचा केवढा आधार आहे पेशवाईला. आपल्या समशेरीचा धाक आहे अवलंबना. ती समशेरी जर अशी म्याद झाली तर दौलतीचं रक्षण कुणी करायचं? आमचं कुंकू तर आम्ही दौलतीला वाहिलेलं आहे. मामनजी, लहान तोंडी मोठा घास घेण्याचं धारिष्ट करतो. पण या बापूंच्या आणि काकूंच्या सांगण्यावरून आपण स्वारीला एकाकी टाकणार. माधव एकाकीचा त्यांना वेळोवेळी बत्सला देणारी त्याची माणसं आहेत जवळची. वैरी साहेब आहे. सासूबाईंबद्दल बोलताय आपण? हो, ते आमच्या आम्हाला पाण्यात पाहतात, आमचा दुस्वास करतात. माधव आमच्याजवळ लहानाचा बोट होता, तो मनाचा सिरा आहे. पण वैरी साहेबांच्या महत्वाकांक्षेपायी त्यांना तसं वागू देत नाही. वेळ प्रसंगी आपल्या मुलांचा बळी देऊन ते पाप आमच्या पदरात टाकायला सुद्धा ते कमी करणार नाही. मामाजी, काय बोलताय आपण? क्षमा करा, पण सासूबाई तशा नाही, आपणही तसे नाही. आपण लोक वडील आहात. आपणच जर असं वागू लागला तर स्वारीला आधारासाठी कुणाकडे पाहायचं? या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी कशी पेलायची त्यांना? तडा गेलेलं भांड पुन्हा सांधता येत नाही, आणि साधलं गेलं तर पूर्वीची शोभा येत नाही. म्हणून माधवाला एकच फैसला करावा लागेल. आम्ही वैरी साहेब, दौलतीसाठी पेशव्यांना आपण दोघेही हवे आहात. ते होणं नाही. मामांजी, काय बोलताय आपण? आपणच ना आणलीत मला या घरात, सुखाला नांदा म्हणून तोंड भरून आशीर्वाद दिला, आणि आता आपणच अशी आमच्याकडे पाठ फिरवणार. मामांजी, आमचा होणारा कोण म्हणत कुणालाच काय रिश्ता, आणि आमचा होणारा कोण मारा तो कुणाला दाखवायचा? ताराबाई नको नको म्हणत असताना स्वारींनीच माधवाला पेशवाईची वस्त्र दिली, आणि त्याच माधवाने आज भर दरबारात. स्वारींचा स्वभाव तापट आहे, कधी रागाच्या भरात भान राहत नाही त्याला. जर दरबारात चुकून मामनजींचा त्यांच्याकडून अपमान झाला असेल तर आम्ही माफी मागतो. मानवाची स्थिती आम्हाला कळत का नाही? पण या बाबतीत तसा तो कारण नाही, तसं आम्ही नाही. मामनजी, मराठेशाहीचा भगवा झेंडा अटके पार रोवणाऱ्या आपल्याला घरातला वखेडा मिटवता येणार नाही. कसं म्हणायचं आहे? सुनबाई, केवळ वैरी साहेब आमच्या बंधूंच्या पत्नी आहेत तशा माधवाच्या माधवची नाही. म्हणून आमची कुचंबणा होते. आम्ही पडलो शिपाई गडी. केवळ शिपायाबरोबरच लढणं शोभेल आम्हाला, नाहीतर याचा फैसला मी कधीच लावला असता. माधवाबद्दल आमची दुश्मनी नाही आणि आम्हाला ते जमणार नाही. आम्हाला विश्वास आहे त्याचा, आणि खात्री आहे की मामनजी, आपण जर दोघं एक राहिला तर कुणाचीही ताकद होणार नाही या दौलतीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. नवऱ्याने अगदी व्यवस्थित शिकवून पाठवलेलं दिसतंय. म्हणजे एकाने लाथ मारायची आणि दुसऱ्याने हात दिल्याचं नाटक करायचं. बापू, कुणासमोर बोलत आहात आपण? याची शुद्ध आहे का तुम्हाला? पेशव्यांच्या राणी समोर यापुढे असले गलिच्छ आरोप करताना आपली जबान आवरून धरा, नाही तर आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल. कसुरीची माफी असावी. फार मोठी कसूर केली आहे तुम्ही बापू, त्याला माफी नाही. या घडीला आपण इथून जावं हेच बरं. कुठंही जायचं कारण नाही. ही पेशव्यांच्या राणी साहेबांची आज्ञा आहे. जशी आज्ञा. मामांची, पेशव्यांची राणी म्हणून आम्हाला आपल्या महाली अशी भाषा वापरावी लागली, पण आता भीक मागते तुमची सून म्हणून. ही पेशवाई अभंग राहावी म्हणून. मामांजी, पेशव्यांची सून म्हणून या वाड्यात पाऊल टाकण्यापूर्वी आपणच ना माझ्या आई वडिलांना वचन दिलं होतं की रमा माझी मुलगी आहे, तिची काळजी करू नका म्हणून. मामांजी, उंबरठ्यावरील माप ओळखून आम्ही वाड्यात प्रवेश केला. त्यावेळी आपण आम्हा दोघांच्या मस्तकावरून मायेने हात फिरवला होता. हास्य मायेलाही आम्ही पोरके झाले. सुनबाई, नको नको, त्या जुन्या आठवणी नको. त्या जुन्या आठवणीला उजाड होऊन आमचं मन विघात करू नकोस ग. सांगा मामांजी, आपण जाणार ना उद्या स्वारींबरोबर?
हे वचन घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. मामांजी, स्वारींना आपणच लहानाचं मोठं केलं, माया लावली, हे आपणच तुम्ही असं पोरकं करणार. मामांजी, या पेशवाईसाठी आपण दोघेही हवे आहात, दौलतीसाठी. आणि हवं तर पदर असेल तर आपल्यासाठी. पेशव्याच्या राणीला या राघवाच्या सुनेला कसं दुःख देणार नाही आम्ही. माधवाला सांग की आम्ही उदयी स्वारीवर निघणार आहोत त्याच्या बरोबर. मामाजी, आज वडील होऊन लेकीची लाज राखली. आमच्या आज्ञा मागा. आणि पेशव्याच्या राणीला अशीच कुंकू न लावता पाठवणार. सुहासिनीच्या साऱ्या कर्तव्याची भूल पडली तुला. माधवाला सांग की आम्ही उदयी स्वारीवर निघणार आहोत त्याच्या बरोबर. मामाने एकदम प्रकाश पडला. तो बाहेरच्या सूर्याचा की आजच्या चंद्राचा. थोडं देखील चांगलं बोलताय तर स्वारी. रमा, दरबारात काय किंवा महालात काय आम्हाला तोंडापुरतं बोलायची सवयच नाही. स्वारीने असं विपर्यास करू नये खट्टीतलं बोलायचं. आम्हाला सांगा, आपण विश्रांती घ्यायचं सोडून स्वतः का उठायचं झालं? स्वतःच्या पायावर अजून आम्हाला उभं राहता येतं की नाही याचा अंदाज घेण्यासाठी. शिवाय तुमची पूजा चालली होती. आपणास शर्दी आराम पडावा म्हणून एकादशी केली आज. जे काही करायचं ते सगळं दुसऱ्यासाठी. स्वतःसाठी काही करायचं नाही, काही मागायचंही नाही. आम्ही बायका जन्माला येताना एकच गोष्ट मागून घेतो, मनाजोगता पती. पण त्या पतीकडे सुद्धा तुम्ही काहीही मागितलं नाही. न मागताच आपण सार काही दिलं आहे. काय दिलं? फक्त गळ्यातला सौभाग्य चिन्हाशिवाय. जोशांच्या घरची एक परकी पोर या वाड्यात आली. फार वर्ष झाली नाही त्याला. अंतरपाठ दूर होताच आम्हाला तर हसूच आलं. येणारच आमची रेखा क्रिकेट बघ. लुगड्याच्या आणि दागिन्यांच्या ओठाला घामात होऊन खाली. फार घालताना बावरलेली तुझी ती मूर्ती आम्ही अजूनही विसरू शकत नाही. एकांतात सवड मिळाली की तुमचं तेज रूप नजरेसमोर आणून निहाळीत बसतो आम्ही. एवढा तरी वेळ मिळतो म्हणायचा राजकारणाच्या भाऊ गर्दी. तुमचा आरोप घरी आला. भातुकलीच्या खेळाचं वय होतं ते तुझं. पण लहानपणीच्या भातुकलीच्या खेळातली गंमत इथे नाही लाभली तुला. आमची अर्धांगी म्हणून या वाड्यात येताच तुझं बालपणच उठून गेलं. शैशव दूर जाऊन उभं राहिलं. नी तू अकाली प्रौढ झालीस हे असं जबाबदारीचं ओझं वाहता वाहता. हे ओझं का आहे? आणि असलंच तर आम्हाला अभिमान वाटेल ते जन्मभर. साऱ्या दुनियेला हेवा करावा असं भाग्य लाभण्यानंतर आम्ही ज्याला भाऊ म्हणतो त्या चंद्रावर सुद्धा डाग आहे. पण केवळ मात्र डाग नसलेल्या निष्कलंक चारित्र्यवान पुरुषाची मी अर्धांगी आहे. यापुढेच भाग्य ते कुठलं? अगं बाई, बोलण्याच्या नादात कीर्तनाचं विसरूनच गेलो आम्ही. आपल्या हातचं तीर्थ घेतलं आणि जोर पळाला पळकुट्या फितुरासारखा. असं हसण्यामध्ये येऊ नये. मोहिमेवर जाण्यापूर्वी ज्वर आणि खोकला सुरूच होता. शिवाय वैद्य राजांचं औषध सुद्धा सुरू आहेच की. त्यातून या राज्याची काळजी श्री गजाननाला. ते आम्ही जाणतो. पण तब्येत बरी नसताना आपण असं एकतर मोहिमेवर जायला नको होतं. राज्यकर्त्याला स्वतःची तब्येत सांभाळता येत नाही. त्याला प्रजेची तब्येत सांभाळावी लागते. पण मामांजी जोडीला असते तर आपल्या एकाकी शिरावर हा भार पडला नसता. त्या दिवशी मामाजींनी शब्द दिला होता मला आपल्यासोबत मोहिमेवर जायचं. पण नाही गेले. तू कशाला वैगळून होते? काकांना स्वतःचं मत नाही. इतरांच्या सल्ल्याप्रमाणे वागतात. आम्हाला दुःख ते नाही बाबा.
दुःख आहे ते मातोश्रींच्या आणि काकांच्या मधल्या वैमनस्य आणि मधल्यामध्ये कोण मारा होतोय आमचं सार रक्त शोषून घेतोय हा घरातला कडक पिचून जातोय आम्ही आतल्या आत. या घडीला कसला म्हणून विचार करायचा तुमचा सुद्धा नाही. नाही. शांतपणे पडून यायचं. पडून राहिलो तरी झोप यायला हवी. काकांसारखी हल्ली तीही दुरावर चालली आमच्यापासून. अरे सांगतो बाबा, रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही. शयन मंदिराचे दीप दिसले तरी डोळ्यांच्या पापण्या नाही मिटत. आणि जबरदस्तीने मिटून घेतल्या तर मिटल्या डोळ्यांसमोर दिसू लागतो पानपताचा पराभव. विश्वासरावांची यवनाने केलेली विडंबना, भाऊंची शौर्याची शिकस्त, दत्ताजी शिंदेची पचेंगे तो और भी लढेंगे ही कुतुक्षाला ऐकवलेली वीरवाणी. यवनाने फिरलेले भाऊ आणि त्यांना सोडून पळत सुटलेले सरदार आणि आपले सरदार मानकर या नुसत्या जाणीवेला अंगाचा दाह होऊ लागतो. ती सावलीची हृदय टोचू लागते. पानपटावर फुटलेल्या लाल बांगड्यांचे तुकडे आमच्या काळजात रुतून बसतात आणि आम्हाला सवाल सुटतात. याचा बदला कधी घेणार? डोळे मिटून घेतले की हे सार सार दिसू लागतं आणि डोळे उघडले की दिसू लागतात भटभेटीपणाचे कारस्थान. काकांचा रोष, बापूंचं राजकारण, सरदाराचा आत्मतरीपणा. रमा रमा या राज्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही का रमा? स्वामी, आपणच जर असे निराश झाला तर या दौलतीला जगायचं कुणाच्या आधारावर? या भरल्या दुनियेत सारं काही मागून घेता येतं. तशा चिंताही मागून घेता आल्या असत्या तर आम्ही आपल्या सर्व चिंता आमच्या पदरात मागून घेतल्या असत्या. रमा, पेशव्यांच्या वाणीला, नानासाहेबांच्या स्त्रीला शोभेल अशाच बोला. आणि अशा समयी बोला की ज्या समयी अशा बोलांची आम्हाला फार फार गरज आहे. आम्हाला दिलासा द्यायला आले चांदण्यात घुसलेले हे अमृताचे बोल आम्ही ऐकले आणि तृप्त झालो. आपली दुःख आणि चिंता मागून घ्यायला कुणीतरी आहे या जाणीवेला पुरी धन्य झालं. या साध्या बोलानं तू आम्हाला जन्माचं ऋणी करून घेतलं. स्वामी, असं बोलून आम्हाला लाजू नये. कधी कधी वाटतं की पेशवे पदाची जबाबदारी नसती तर आपण जास्त सुखी झालो. स्वतःचं आयुष्य जगलो. बालपणीचा काळ गेला पेशव्यांची कर्तबगारी वाटली. शैशव सगळं पानपताच्या पराभवात आणि तारुण्याच्या उंबरठ्याला ठेच लागली ती या न पेलता येणाऱ्या पेशवे पदाच्या जबाबदारीची आणि या न सोडता येणाऱ्या व्याधींची. पण रमा, जबाबदारीच्या या विश्वाच्या दहात एक थंड झुळूक आली. सुखद स्मृतींचा उजाळा घेऊन तुझ्या रूपाने. आमची स्तुती करण्याची लहर आठी वाटत स्वामी. आम्ही इथून जातो कशा? रमा, रमा, मगाशी आम्हाला तीर्थ दिलं, आता प्रसाद दिल्याशिवाय तुझी सुटका नाही. क्षमा असावी सरकार. आनंदीबाई साहेब आपल्या भेटीसाठी आले आहेत. पाठवून दे त्यांना. चला, म्हणजे शेवटी काकुनी सुटका केली म्हणायची आपली. या काकू. जोर कमी आहे पण खोकला पाठ सोडत नाही. वैद्याच्या औषधाने गुण पडत नसेल तर फिरंग्यांच्या पदरी मोठमोठे डॉक्टर आहेत, त्यांना दाखवून घ्यावी तब्येत. उगी खैबाई नको. काकू, वैद्य डॉक्टरांच्या औषधाने हा बरा होणारा साधा रोग नाही. हा राजरोग आहे आमच्या जन्मपत्रिकेत लिहिलेला. आपण मोहिमेवरून आला, आपली तब्येत बरी नाही हे यापूर्वीच कळलं होतं. खरं म्हणजे यापूर्वीच आपल्याला भेटायला येणार होतं. पण कोणतं तोंड घेऊन येऊ आपल्यासमोर याचाच विचार पडला होता. पण काकू, काका आम्हाला न सांगता गेले यात आपला काय दोष?
शनिवार वाड्यातल्या प्रत्येकाला वाटतं की याला जबाबदार आम्हीच आहोत म्हणून. नाही, आम्ही तसं मानत नाही. बाकीच्यांचं जाऊ द्या, पण जाऊबाई आपल्या मातोश्री आमच्या संगे 2 शब्द बोलायला राजी पण नाही. काकू जाऊ दे माधवा, आमचंच नशीब घट नाही, त्याला कोण काय करणार. काकू काका जाऊन जाऊन जातील कुठं, येतील पडा. आम्हाला नाही असा विश्वास का वाटतो. म्हणून? शनिवार वाड्यात पुन्हा आश्रित म्हणून पाऊल ठेवणार नाही असं बजावून गेले जातात. बरोबर बापू आहे. हो, गंगोबा तात्या, पुरंदरे. बस सारा बरा आमच्या ठाण्याला. एवढं समजावलं काकाला तरी काकाचा स्वभाव काही जात नाही. हलक्या कुळातले लोक परवळे, पण हलक्या कानांचे लोक नको. काकू काकू आम्ही काकांना काय देऊ केलं नाही, त्यांची प्रत्येक हौस पुरवली. काकू आम्हाला कळत नाही काकांना आणखी हवंय तरी काय. या पेशवेपोराच्या वस्त्रांसाठी जर त्यांचा हा हट्टास असेल, शत्रूशी हात मिळवणी करून पेशवाईची शक्कत करायची इच्छा असेल, तर या क्षणाला ही पेशवाईची वस्त्र आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. तुमच्या चरणा शपथ काकू, तुमच्या चरणा शपथ. खरंच काकू घेऊ देत ही वस्त्र काकांना, म्हणजे या वस्त्रामुळे होणाऱ्या आमच्या अंगाचा दाह तरी थांबेल. काकू काकू आमचा तुमच्यावर रोष आहे, काकावर नाही, कुणावर नाही. असलाच करतो आम्हाला पेशवे कुळात जन्माला घालणाऱ्या दैव गतीवर आहे. माधवा, खरंच तुझा आमच्यावर रोष नाही? नाही काकू. काकू आमचे काका म्हणजे एक विलक्षण घोडं आहे नियतीने खाते. काकांचा आमच्यावरती लोभ आहे, पण आई साहेबावरील राग ती आमच्यावर या दौलतीवर काढत आहे. आम्हालाही तसंच वाटतं. काकू, मामांजी कुठे आहेत हे जर आपण जाणत असाल तर आम्हीही येऊ आपल्यासोबत. शत्रूंची हात मिळवणी करण्याआधी मामांजीला परत घेऊन येऊ असा विश्वास आहे आम्हाला. आम्हालाही तसा विश्वास आहे. आम्हाला कळत नाही आई साहेबांनी काकाबद्दल का गैरसमज करून घेतला. आम्हाला ठाऊक आहे काका लहरी आहेत, हट्टी आहेत, हलक्या कानांचे सुद्धा आहेत, पण तरीही ते साधे शिपाईकडे आहेत. राजकारणातले बेसबास त्यांना नाही म्हणतात. त्यांचे कान फिरणारी, त्यांचं मन कलुषित करणारी माणसं त्यांच्यापासून दूर नेली तर काकांसारखा पुरुषोत्तम उभ्या भारतवर्षात सापडणार नाही. एरवी काका कसेही वागतो, काहीही बोलतो, पण काकू आम्हाला साधी सिंक जरी आली तरी काकांचा जीव कसा वीस होतो. आम्हाला आठवत आम्ही लहान होतो त्यावेळी 4-5 वर्षांची. आमचं अंग ज्वरानं कसं फुलून निघालं होतं. काका आम्हाला अंगावर घेऊन फिरत फिरत झोपवण्याचा यत्न करीत होते. किती प्रहर लोटले खुलास आम्हाला झोप लागली असावी. त्या समजुतीने काकाने आम्हाला हलकेच मंचकावर ठेवले आणि आम्हाला जाग आली. आम्ही काकांच्या गळ्यात हात घालून हलकी स्वरात विचारलं, काका काका आम्हाला सोडून तुम्ही नाही ना जाणार. काकाने आम्हाला उराशी घट्ट धरलं आणि म्हणाले, उरा साऱ्या जगाला तुला दूर लोटला तरी तुझा हा काका तुला कधी दूर लोटला नाही. काकू काकू तो स्पर्श, तो विद्ध स्वर मी अजूनही विसरू शकतो नाही. नानासाहेब गेले, भाऊ काका गेले, विश्वास दादा गेले तरी काकांचा आधार वाटतो तो यामुळं. काकू फक्त यामुळं. श्रीमंत घात झाला. काय झालं बाबा? दादासाहेब मोगलांच्या मदतीनं पुण्यावर चालले आहे. श्रीमंतांनी आता चित्तात होण्याचं कारण नाही. आम्हाला आज्ञा हवी. जमेल तेवढा फौज फाटा गोळा करून आम्ही दादासाहेबांना पटवलं याची खात्री असावी. मामा तुमच्या शौर्यावर आमचा विश्वास आहे, पण हे शौर्य आपल्या सुप्रियाबरोबर लढण्यातच खर्ची पडणार याचाच आम्हाला विश्वास वाटतो. आमच्या मनी ही तीच टोचणी आहे, पण या अशा बंद फितुरीला वेळीच काय बंद घालायला हवा. मामा महाभारतापासून लाभलेला आपल्याला हा भाऊबंदिकीचा साथ किती काळ या देशाचा अंत पाहणार आहे. मामा आपसातली ही यादवी संपवायलाच हवी. आम्ही निर्णय घेतला. मग आम्ही देखील फौज घेऊन लगोलग करतो नगरच्या रुखाने. स्वारीला राग येणार नसेल तर लहान तोंडी मोठा घास घेण्याचं धारिष्ट्य करते. बोला. शनिवार वाड्याचे दरवाजे खुले करून टाका. पहारे हटवायला सांगा. पुन्हा जिंकायला आलेल्या दादासाहेबांना कुणीही अटकाव करू नका. रक्ताचा थेंबही न सांडता पेशवाई घेऊ देतात साहेब. तू हे बोलतेस? पेशव्यांची अर्धांगिनी नानासाहेबांची सून. स्वारीला ऐकताना जेवढे कष्ट झाले त्यापरीस बहुत
या परीस आपण बोलला नसतात तर फार बरे झाले असते. आमचा दिल कष्टी केला. तुम्हाला काय वाटतं आम्हाला मोह आहे या पेशवाईचा, या राजवस्त्रांचा, या मानदंडाचा? नाही रे मा, आम्हाला मोह आहे फक्त एकच. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे हिंदवी स्वराज्य असे तू हिमाचल पाहावं. पानपताचा कलंक धुवून निघावा म्हणून जाणून बुजून या खड्डकच्या अग्नीवर आम्ही चालण्याची ईर्षा केली. आता हा देह जळो अथवा ही पेशवाई उगो, म्हणून प्रत्यक्ष चुलत्यावर शस्त्र घेऊन उठलाय. त्याला दुसरा पर्याय नाही. असा प्रसंग काय फक्त आमच्यावरच आलाय? अर्जुनासमोर लढायला उभे ठाकले होते ते सारे आप्तसुखेच होते ना? नाही, हा प्रश्न आता आमचा राहिलेला नाही. छत्रपतींच्या इज्जतीचा, या स्त्रींच्या राज्याच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि म्हणूनच फक्त वैराचा निपात करायला उठणार ही आमची संशय आज प्रत्यक्षात चुलत्यावरच ज्यांच्याकडे खांदी फिरवली, ज्यांच्या हाताच्या आधारे बालपणी पावलं टाकायला शिकलो, त्यांच्यावरच शस्त्र उभारण्याची नौबत आमच्यावर यावी हे पेशवाईचं दुर्दैव. दादासाहेब आमचे चुलते असतील पण या घडीला ते हिंदू पदपातशाहीचे वैरी आहेत. वहिनी साहेब आपण सांगा, वैराच्या मदतीनं क्षेत्र पैठण लुटून पुण्यावर चालू येणाऱ्या दादासाहेबांचं काय स्वागत करायचं? सुहासिनीने काय पंचारती ओळायची त्यांना? काकांनी पैठण लुटला, नाथांचं पैठण यवनांच्या मदतीनं नाही. विश्वास नाही बसत. ही हकीकत खरी आहे श्रीमंत. मामा जे टाळण्यासाठी उभी ह्यात खर्ची घातली ते चालून आलाय समोर. नाही, सर्व शस्त्र लुटणाऱ्या या अपराधाला क्षमा नाही. फलफुला ठरवायला का समर्थ आहे. आज जर आपण त्यांना रोखलं नाही तर उद्या कुणीही सरदार उठेल आणि फौज फटा गोळा करून या पुण्यावर चाल करून नेली. छत्रपतींच्या या पवित्र गादीला कवडीचीही किंमत होणार नाही. यावर पेशवाईची गादी नायकिनीची गाणी बजावण्यासाठी उपयोग झाली. अशी जर आपली मनोमनिष्ठा असेल असे आम्ही स्वप्नी सुद्धा चिंतणार नाही. बालबुद्धीनं काही बोललो तर ते मनी लावून घेऊ नये. आपल्या मनाचा मतलब आम्ही जाणला. आपण व्यर्थ कष्ट होऊ नये. मामा, आपल्या फौजेला तयार व्हायचा हुकूम द्या. सर्व सरदारांना आपापल्या फौजेसह आम्हाला मिळवून देण्याचा आदेश द्या. आम्ही स्वतः या मोहिमेवर जाणार आहोत. पण श्रीमंत आपली प्रकृती. राज्याच्या इज्जती पुढे प्रकृतीचा मोल काय? मामा, या घडीला कूच करायचं आहे आपल्याला. कशी आहे श्रीमंत? आम्ही आपल्याकडे स्वयाने लहान. आम्ही आपल्याला काय सांगावं? इथे वयाचा सवाल उद्भवत नाही. आपण पेशव्यांच्या अर्धांगी. आम्हाला माते सांग, जी काही आज्ञा करायची असेल ती खुल्या दिलानं करावी. आज्ञा नाही, विनंती. या स्वारीत आपण श्रीमंतांबरोबर नानांनाही नेण्याचं ठरवलं. पण नाना दप्तराचे ताबेदार, रणांगणावर त्यांचं काय काम? ते आम्हीही जाणतो, पण त्यांना नेण्याचं करावं. हा जंग साधा सुद्धा नाही मामा. प्रत्यक्ष चुलता पुतण्यातला जंग आहे हा. आमचा स्वारीच्या समशेरीवर विश्वास आहे पण बापूंच्या, गंगोबा तात्यांच्या नीतीवर नाही. स्वारी तापड आहे पण साधी मुळे आहे. शिवाय प्रकृती ही ठीक नसते. नाना सोबत असले तर आम्हाला तेवढा स्थिर वाटतो. आपली व्यथा जाणतो आहोत आम्ही. पण स्वारींची अनुमती आहे. आम्ही ती मिळवू. आपण निश्चिंत असा. एक सांगायचं राहून गेलं मामा. सांगा, निसंकोचपणे सांगा. आपण हसाल कदाचित पण राहत नाही म्हणून सांगते. तिथली खबर आम्हाला रोज मिळावी अशी व्यवस्था करा. जरूर कर. येतो आम्ही. आज्ञा. आता आमची लाज तुझ्या हाती.
श्रीमंत आधी जखमा तरी बांधून ठेवायच्या. कुठल्या कुठल्या जखमा बांधून ठेव्या आपसातल्या वैराच्या की दगलबाजीने केलेल्या हल्ल्याच्या. नाना खलिता कुणाला लिहित होता? रमाबाई साहेबांना. आम्ही सुखरूप आहोत हेच ना? येताना तसं बजावलं होतं त्यांनी आम्हाला श्रीमंत. त्यांची आज्ञा म्हणून कसं चालेल? चालेल आम्ही सांगतो. हीच आज आळेगावच्या लढाईत आमचा पराभव केला काकांनी. श्रीमंत तुम्ही लिहून घेताय ना? आई साहेबांचे आशीर्वाद घेऊन घरातला हे बंड मिटवण्यासाठी आम्ही खुद्द चुलत्यावरच शस्त्र उपस्थित, पण ते आमच्यावरच उलटून आले. आमच्या संशयीचा अहंकार उतरला. आज युद्धाचे सारे नीती नियम बाजूला ठेवून छावणीकडे परत येणाऱ्या आमच्या बेसावध फौजीवर रात्रीच्या वेळी दादासाहेबांनी हल्ला करवला. फार लोक कामी आले याचा विश्वास वाटतो. आपसातील कलह मिटवताना आपलेच मोहरे खर्ची पडले. येताय ना? तुम्ही लिहून घेत नाही? ही वार्ता ऐकून त्यांचा दिल उठा कष्टी करायचा आम्ही. आमचा दिल कुठं कष्टी झालाय म्हणा. श्रीमंत आपण बाहेर बोलून दाखवलं नाही तरी तुमच्या अंतर्यामी होणाऱ्या यातना आम्ही जाणतो. जिंदगीभर त्यास सोसतोय आम्ही. श्रीमंत आपण असं मनी लावून घेऊ नये. ज्या समयी जे होणार ते होतं त्याला कुणाचा इरादा आहे. परिणाम लावणारा ईश्वर समर्थ आहे. श्रीमंताने असं खचून जाऊ नये. पराभव श्रीमंत कुणाला चुकलेला आहे. एका लढाईत पराभव झाला म्हणून युद्ध अजून संपलेलं नाही. ते संपणार नाही आमच्या जितेपणे. नाना पानपताचा कलंक धुवून काढण्याचे स्वप्न दिसरात पाहणारे आहोत. आमची ती ईर्षाच करते. आपटावर शस्त्र चालवायला लावणारी ही सत्ता हवी कशाला? कशासाठी हा प्रपंच? आपल्या माणसाला जीवे मारून पाहणारी ही पेशवे पदाची मसनत. नाना नाना उभं आला या गादीचा किंवा राजवस्त्रांचा. तारुण्यातील ऐन उमेदीची वर्ष खर्ची पडली. घराला गेलेले तडे साधल्या. उरलेलं आयुष्य संपलं बेदर टिपू बरोबर लढण्यात. संसारात रमता आलं नाही. स्वतःची जिंदगी जगता आली. श्रीमंत राजकर्त्याला स्वतःचं आयुष्य नसतं. आपण विषण्ण होऊ नये. उद्याची उगवती नव्या प्रकाशाचा नजराणा घेऊन येत असताना रात्रीच्या अंधाराला घाबरायचं ते कशा पाहिजे? कुणास ठाऊक उद्याची उगवती कसला नजराणा घेऊन येणार. नाना पराभूत पेशवे म्हणून कुठल्या तोंडाला शनिवार वाड्यात पाऊल घेऊ. त्यापेक्षा आजच्या या युद्धाच्या भाऊ गर्दीत आम्ही जीवे मारलो गेलो. श्रीमंत जीवे सुटलो तरी असतो. त्यामुळं सारी पेशवाई जळाला गेली असती आपल्या विना. आम्ही काय बोलावं? आम्ही लहान. तुमच्या कृपेमुळे ही फडणीशी लाभली. पण श्रीमंत पेशवाईसाठी आपण नाउमेद होऊ नये. आमची मनोमन खात्री आहे की यश आपलंच आहे. यश नाना त्या यशापरीस हे अपयश पत्करले. किती आया बहिणीचे तळतळाट भोगायचे आम्ही आमच्या विजयासाठी, आमच्या हट्टासाठी. कारण आम्हाला पेशवे पदाची वस्त्र मिळाली. छत्रपतींनी आमचा बहुमान केला. पानपताच्या पराभवाने खचलेले छत्रपती आम्हाला आशीर्वाद देते झाले. विजयी व्हा. हे सिंहचं राज्य असे तू हिमाचल कर. पेशव्यांचा हा शिवपेशव्याने आमच्या मस्तकावर केला. आणि त्या घडीला आम्हाला याद आली आमच्या तीर्थरूपांची. विश्वास दादा आणि भाऊ काकांच्या मृत्यूने कासावीस झाले. अखेरपर्यंत त्यांच्यासाठी तळमळणारे आमचे तीर्थरूप नानासाहेब पेशवे. अंतकाली आम्ही त्यांच्या समीप होतो. त्यांचा अंतकाळ झाला. पेशवाई पोरगी झाली आणि नाना
त्यावेळी काकांनी आम्हाला पोटाशी धरलं, पण ती पोटातली माया पोटातच राहिली, काळजापर्यंत येऊन भिडलीच नाही कधी. आम्हा सर्वांना त्याचाच विषाद वाटतो आहे. अटके पार झेंडा रोवून पाहणाऱ्या राघव भरारीची तलवारच उसळली, पण ती देखील सख्या पुतण्याचा निपात करण्यासाठी. स्वर्गात नानासाहेबांना काय वाटलं असेल आपल्या बंधूची ही कसाब करणी पाहून. नाना, आम्ही आमच्या तीर्थरूपांना वचन दिलं होतं, मरते सुमी नाही, मरणानंतर. नानासाहेबांचा 6वा दिवस होता. ओंकारेश्वराला होम भवन चालू होते. पिंड काढून ठेवले होते, पण किती काळ होता कावळा पिंडाला शिवे. कोणालाच काही कळेल असं झालं. तरफाचा कावळा करायचा मनसुबा झाला आणि आम्ही एकाएकी झपाटून उठलो. आमच्या घरी आलो की नानासाहेबांच्या आत्म्याला हाताचा पिंड नको होता, त्यांना आणखी काहीतरी हो. बदला, पानपताच्या पराभवाचा बदला, विश्वास दादा आणि भाऊ काकांच्या मृत्यूचा बदला. आम्ही मनोमन निश्चय केला. हात जोडले आणि झालो. नानासाहेब, आपण निश्चिंत असा. पानपताच्या पराभवात विश्वास दादा आणि भाऊ काकांच्या मृत्यूचा बदला घेतला नाही तर पेशव्यांचं नाव लावणार नाही. त्यासाठी जे सोसायचं ते सोसू, सारे हयात बेचू, पण या दिल्या शब्दाला माघारी फिरणार नाही, माघारी फिरणार नाही, माघारी फिरणार नाही. आणि नाना, आवळा पिढ्याला शिरला, आमचं मन भरून आलं. श्रीमंत पूज्य नानासाहेब पेशव्यांना दिलेल्या त्या शब्दाला आपल्या बरोबर आम्ही देखील तेवढेच बांधील आहोत. आपण हिंमत हारू नये. आपण फक्त आज्ञा करा. तुमच्या आज्ञेसरशी ही लेखणी बाजूला सारून तुमच्या समोर रणसंग्रामात उडी घेतली नाही तर नावच सांगणार नाही फडणवीसाच्या अवलादीचं. बस! आपल्यासारखे असे जीवाची बाजी लावणारे सवंगडी आमच्याशी आहेत हे जेव्हा आम्हाला कळतं तेव्हा आमची हिंमत वाढते. प्रणाम श्रीमंत. मामा, लागला नुकसानीचा अंदाज? होय श्रीमंत, पण तो ऐकून श्रीमंतांची चित्ती उदास होऊ नये. मामा, ती चिंता मगाच नानाने दूर केली आहे. बोला. अर्धी अधिक फौज तळावर का आणि जखमींचा आकडा बराच मोठा, पण त्यांना औषध पाणी देताना आणि त्यांच्या जखमा बांधताना आम्ही जातीनं हजर होतो. पण मामा, तुमच्या जखमा ह्या बऱ्या होतील. या पराभवाचा वचपा काढल्यानंतर या बाहेरच्या जखमा. पण श्रीमंत, आपल्या अंतर्यामी झालेल्या जखमा कोण बांधणार? त्या बांधू लागलो तर अधिकच करत जातील. जाऊ दे, आम्हाला सांगा मामा, उरल्या सुरल्या फौजेनं आपण मुकाबला करू शकू दादासाहेबांच्या आणि मोगलांच्या फौजेशी? आपण फक्त आज्ञा करा. आमच्या समेत सारी फौज कामी आली तरी बेहत्तर, पण दादासाहेबांना पेशवाईची गादी अशी सुखासुखी मिळू देणार नाही आम्ही, आमच्या जीवात जीव असेपर्यंत. मामा, तुमच्यासारख्या निष्ठावंत शूर सेनानीच्या जीवा एवढं बोल नाही या गादीला. श्रीमंत, असे मनी पण आणले. या गादीचं मोल फार मोठं आहे श्रीमंत. मोठमोठे मोहरे या गादीपायी खर्ची पडले आहेत. मामा, आम्हाला विश्वास आहे तुमच्या शौर्याबद्दल, कर्तबगारीबद्दल, पण यापुढे तुम्हाला येणीला खरं इच्छित नाही आम्ही. श्रीमंत, आमच्या सेवेत काही कसूर तरी घडली नाही ना श्रीमंत? कसूर आमची घडली. शत्रूच्या बलाचा अंदाज न घेता आम्ही चालून गेलो शत्रूवर. नाही श्रीमंत, नाही. दादासाहेबांनी श्रावणी बेसावध असताना हल्ला केला नसता तर युद्धाचं नीतिशास्त्र यवनाने कधी पाळलं? मग त्यांच्याशी हात मिळवणी करणाऱ्या दादासाहेबांनी ती पाळलं असतं तरच तवल. आम्हाला खात्री आहे आमची फौज पराक्रमात नाही कमी पडली, पण ज्यांच्यावर शस्त्र उगारायचं ते सारे आप्त आणि स्वकीय. आपल्या फौजीने तरी काय करायचं? यवनाने दादासाहेबांचा शिखंडीसारखा उपयोग करून घेतला आणि त्यात बळी गेला आपल्या अर्ध्या अधिक फौजेचा. पण ते काही असलं तरी खुद्द श्रीमंतांनी या आजच्या हात घाईच्या लढाईत शिरायला नको होतं. मग काय, आम्ही उघड्या डोळ्याने आमच्या फौजेची होत असलेली ससवणी पण पाहिली. तरीही श्रीमंतांनी हात घाईवर यायला नको होतं. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा हा पोशिंदा जगायलाच हवा. लाखांचं रक्षण जो करू शकत नाही त्याला लाखांचा पोशिंदा म्हणून घेण्याचा काही गरज नाही. मामा,
ही पेशवे पदाची गादी सोडली तर आपण सारे एक आहोत. धारातीर्थावर लढणाऱ्या सगळ्यांचं मोजमाप एकच. त्याप्रमाणे त्यांच्या प्राणांचं मोलही एकच. मामा, तुम्ही आज शर्थीनं लढलात. तुमच्या जखमा बांधून घ्या आणि विश्रांती घ्या. नाना, तुम्ही जातीनं जखमींची चौकशी करा. विचारपूस करूनच आलो श्रीमंत. आम्ही जखमींची विचारपूस करूनच आलो श्रीमंत. आम्ही जखमींची विचारपूस करीत असता आमचं लक्ष गेलं एका शिपायाकडे. पाहतो तर तो रडत होता. जखमामुळे होणाऱ्या वेदनाने? नाही श्रीमंत, नाही. आम्हालाही प्रथम तसंच वाटलं. आम्ही त्यास विचारलं. श्रीमंत तो रडत होता. आम्ही श्रीमंतांना यश देऊ शकलो नाही तरीही जिवंत आहोत. मामा, नाना, अशी निष्ठावान माणसं आम्ही गमवायची का? आई साहेबांच्या हट्टासाठी, काकांच्या महत्वाकांक्षेसाठी? गजानना शपथ सांगतो नाना, ही सत्ता आम्हाला निर्माण होत आहे. आम्हाला काहीही नको. श्रीमंतांनी असा विचार होऊ नये. आम्ही उद्या दादासाहेबांच्या फौजेचा भीमण करून दादासाहेबांना हुजरांसमोर आणून उभे करू. नाही मामा, हा विचारही आता सुचत. नाना, ही दौलत कुणाची? तिची वाटणी करणारे आम्ही कोण? सत्तेसाठी जर काकाने हा अघोरी मार्ग अवलंबला असेल तर सत्ता त्यांच्या हाती स्वाधीन करायला आम्ही केव्हाही तयार आहोत. सत्तेसाठी कोणत्याशी चार हात करायला लावून काकाने आम्हाला शर्वेनं मान खाली घालायला लावली याचीच आम्हाला खंत वाटली. मामा, आम्ही निर्णय घेतला. हे युद्ध संपलं या घडीला. म्हणतात ऐकतो आता मी. ही आमची आज्ञा आहे. हे युद्ध संपेल श्रीमंत, संपेल. कारण या कलहाला आम्हीही जबाबदार आहोत. मामा, आपण? होय श्रीमंत, होय. दादासाहेबांचा आणि बापूंचा आमच्यावर रोष आहे. आमच्या हाती दिलेली मोहिमेची सूत्र त्यांना कळतात. आम्ही ती दादासाहेबांना देऊ दिली होती. पण ते काही असलं तरी श्रीमंत, आम्ही जोपर्यंत आपल्या पदरी आहोत तोपर्यंत हा पथविडा मिळेल असं वाटत नाही. नाही मामा, आपण या कल्याणाला असलाच तर फक्त निमित्त मात्र आहात. खरा रोष आहे या आई साहेबावर, आमच्या या पेशवे पदावर. त्यासाठी चाललेला हा कलह आम्हालाच मिटवायला हवा. आम्हीच तो मिटवणार आहोत. आम्ही उदयी शरणागत होऊन काकांच्या स्वाधीन व्हायचा निर्णय घेतला. आमच्या बरोबर कोणीही नको. आम्ही एकटेच जाणार आहोत. आमच्या शरणागतीने तरी पेशवाई शिरलेला हा कली नामशेष व्हावा हीच इच्छा. श्रीमंत, नाना, तुम्ही तो खरिदा घेऊन उदयी पुण्याकडे कूच करावे आणि मामा, आपण फौजेला घेऊन माघारी फिरावं. आमच्या या निर्णयाने तरी हा गुंता सुटावा हीच इच्छा. पण श्रीमंत, ही आमची आज्ञा आहे. कशा आज्ञा श्रीमंत? एक संघर्ष संपला. एक जिद्द हरवली. एक स्वप्न सरलं. आता मस्तकी सिरपेस उरला आहे तो शोभेचा. या धीर होता पेशवाईच्या या राजवस्त्राला आमचा अखेरचा दंड. छत्रपती, आम्हाला क्षमा करा. आपणच हा शिरपेस आमच्या बालवयात आमच्या मस्तकी ठेवला. आपल्या सांगण्यावरून पेशवाईची ही राजवस्त्र आम्ही घालू. पण आपण आमच्यावर टाकलेल्या श्रींच्या राज्याची जबाबदारी आम्हाला नाही पेलता. बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव, नानासाहेब यांचा वारसा सांगणारे ही मान आज शर्मेनं खाली सुटली आहे. नानासाहेब, आपणास दिलेले वचन आम्ही नाही पुरं करू शकतो. असे तू हिमाचल हिंदू पदपादशाहीचं फार मोठं स्वप्न आम्ही मनोमनी रेखाटतो. ते पुरं करण्यासाठी सारी हयात वेचण्याची हिंमत बांधली होती. पण आमच्या हयातीत ते शक्य नानासाहेब,
अकाली पोक्तपणा प्राप्त झालेला हा आपला पुत्र आज बेसहारा झाला आहे. शिवछत्रपतींनी उभारलेलं हे हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी आम्ही शिवे लढतो. आमच्याकडून होईल तेवढी शिकस्त केली, पण आम्ही कमी नशीब. राखायचं ते राखता आलं नाही, भोगायचं ते भोगता आलं नाही. या व्याधीशिवाय आभाळातून तडाखत येणारी बिजली आम्हावर पडून आम्हास जाळती तरी त्याची आम्हाला तमा लागली. आणि या ग्रहकराच्या आधीच आम्ही अहोरात्र जळतो आहोत, देहानं आणि मनानं. नानासाहेब, आज पोरका झालेला हा आपला पुत्र आपल्यापाशी मागतो आहे फक्त मनोधैर्य. उदयित काकांच्या समोर शरणागत होऊन उभं राहण्याचा मनोधैर्य.